नेक्स्ट ऑप्शन आपलं वर्डमध्ये टेक्स्ट टाईप करून घेतलं समजा. तर आपलं होम झालं होतं, देन इन्सर्ट पण लास्टपर्यंत घेतलेलं. नेक्स्ट ड्रॉ पण तुम्हाला मी सांगितलं, जस्ट पेन्सिल आपण क्लिक करून आपण हायलाईट वगैरे करू शकतो. इरेजरला क्लिक करून आपण ते इरेज पण करता येतं. डिझाईनमध्ये आत्ताच आपण बघितलं की कलर्स किंवा फॉन्ट आपण चेंज करतोय, जे की पूर्ण आपल्या पेजमध्ये तेही आपण काय जर होममधून जर हेडिंग 1 हेडिंग 2 यातलं काही स्टाईल आपण अप्लाय केली तरच आपण डिझाईनमधून हे चेंज करून घेऊ शकतो. ओके, काय पाहिजे असेल तसं. ठीक आहे. नेक्स्ट डिझाईनमध्ये महत्त्वाचे म्हणजे हे 3 ऑप्शन्स आहेत. त्यामध्ये पहिला जो ऑप्शन आहे तो म्हणजे वॉटरमार्क. आता वॉटरमार्कमध्ये क्लिक करू आपण. याच्यामध्ये पेजच्या बॅकग्राऊंडला आपण एखादं टेक्स्ट वॉटरमार्क देऊ शकतो. जसं की इथं काहीतरी सॅम्पल आहे, जसं की त्याचा सॅम्पल नावाचा आहे एक वॉटरमार्क सॅम्पल. तर बॅकग्राऊंडला सॅम्पल असं टेक्स्ट लिहिलेलं आहे. काही आपले एक डॉक्युमेंट असतात तर त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड सॅम्पल लिहिलेलं असतं. ठीक आहे, असं सॅम्पल पेज आपण घेऊ शकतो. किंवा तुम्ही वॉटरमार्कला क्लिक करा, इथं जाऊ कस्टम वॉटरमार्क म्हणून आहे, त्याच्यामध्ये टेक्स्ट वॉटरमार्कला क्लिक करा. आता जिथे ते सॅम्पल लिहिलेलं आहे त्या ठिकाणी आपलं समजा एखादं नाव टाईप करायचं असेल तर आपण तेही घेऊ शकतो. ठीक आहे, जसं की समजा मी आता हे कट केलं सगळं आणि बॅकग्राऊंडला तुम्हाला एखादं काय करायचं टेक्स्ट टाईप करून घ्यायचं असेल, जसं की मी असं घेतलं की स्माईल. ठीक आहे, मग त्याला तुम्ही कलर पण देऊ शकता आणि ओके करा. आता तिथं ते बॅकग्राऊंडलाही राहणार. तुम्ही जितके पेजेस घेणार, जसं की इन्सर्टमध्ये मी ब्लँक पेजेस जरी घेतले बरेचसे तर प्रत्येक पेजला येणार ते. ठीक आहे, हे बॅकग्राऊंडला टेक्स्ट येतं. आता तुम्ही एखादं समजा 10वीचे असतील किंवा युनिव्हर्सिटीचे तुम्ही एक्झाम तर दिली असतील तर त्यांची अँसर सीट असते आणि अँसर सीटला बॅकग्राऊंडला त्यांचा लोगो असतो. बरोबर, म्हणजे इमेज वगैरे सुद्धा आपण वॉटरमार्क देऊ शकतो. त्यासाठी डिझाईनमध्ये जायचं, वॉटरमार्कमध्ये जायचं आणि कस्टम वॉटरमार्कला जाऊ. आता इथं टेक्स्ट वॉटरमार्कच्या वरती पिक्चर वॉटरमार्क म्हणून आहे. ठीक आहे, पिक्चर वॉटरमार्कला जायचं, सिलेक्ट पिक्चरला जायचं. तुम्ही पिक्चर तुमचं एखादं ओपन करून घ्या, ब्राउजला क्लिक करा, जिथं तुमचं इमेज सेव्ह असेल तिथे मी ओपन करून घेतला तरी चालेल. लाईक ही सिम्पल समजा हे वालाच घेतलं, इन्सर्ट करूया आणि ओके. हे बॅकग्राऊंडला झाला हा. ठीक आहे, हे एक वॉटरमार्क आहे बघा त्याच्यावरती, हा वॉटरमार्क आहे. बरं, तुम्हाला हा वॉटरमार्क रिमूव्ह करायचा असेल तेही करता येतं. वॉटरमार्कमध्येच जायचं, इथं खाली ऑप्शन आहे रिमूव्ह वॉटरमार्क. ओके, सगळ्या पेजवरचं जातं, सगळे जातात. त्याच्यानंतर पेज कलर म्हणून आहे. तर पेज कलरमध्ये आपण सिंगल असा कलर त्याला अप्लाय करता येतो बॅकग्राऊंडला, आहे का. तर माझं पाहिजे असेल तर देता येतं. पेज कलरमध्ये थोडं खाली यायचं, फील इफेक्ट्स म्हणून ऑप्शन आहे. फील इफेक्ट्समध्ये क्लिक केल्यानंतर तुम्ही तर पहिला घ्या ग्रेडियंट. त्या ग्रेडियंटमध्ये 1 कलर म्हणजे फक्त सिंगलच कलर आहे. 2 कलर म्हटलं, फर्स्ट कलर तुमचा चालूच आहे, तुम्हाला चेंज करायचं तुम्ही चेंज सुद्धा करू शकता. कलर 2, एखादा सेकंड कलर एखादा तुम्ही सिलेक्ट करून घेतलं. खाली त्याचे सगळे स्टाईल्स आहेत, पॅटर्न्स आहेत बघा, हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल वगैरे काय तुम्हाला पाहिजे असेल ते दिसतात. तुम्हाला जो पाहिजे असेल पॅटर्न तो सिलेक्ट करायचा, 4 आहे ना, आणि त्याला ओके करा, तसा पॅटर्न याला अप्लाय होणार. ठीक आहे, परत पेज कलरमध्ये फील इफेक्ट्समध्ये आता आपण बघितलं काय ग्रेडियंट. पुढचा एक ऑप्शन आहे स्टेक्चर्स. तर स्टेक्चर पण देऊ शकतो. स्टेक्चर्समध्ये रेडीमेड एक पॅटर्न्स आहेत सगळे, जसं की कुठेही क्लिक करा, जसं की हा असेल तर डेनिम नावाचं आहे, किंवा इथं घेतलं तर तुमचं वॉटर ड्रॉपलेट आहे, किंवा तर पेपर बॅगचं आहे. ठीक आहे, किंवा ग्रीन मार्बलचं आहे. तुम्हाला जे पाहिजे असेल त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा. व्हाईट मार्बल आहे, ओके करा, तसं ते स्टेक्चर पाठीमागे येणार. पुन्हा पेज कलरमध्येच फील इफेक्ट्समध्ये नेक्स्ट ऑप्शन आहे पॅटर्न. तर तुम्ही असं पॅटर्न पण घेऊ शकता, तुम्हाला पाहिजे असेल ते असं दिसतात बघायचं. मग त्याला आपण कलर पण चेंज करता येतं. जसं की याला मी क्लिक केलं, एखादा कलर समजा मी घेतला आता रेड आणि बॅकग्राऊंड सुद्धा ब्लॅक. असं तुम्ही कुठला यातला पॅटर्न पाहिजे असेल तोही तुम्ही घेऊ शकता. ओके करा, आलं का ते. ठीक आहे, परत पेज कलरमध्ये फील इफेक्ट्समध्ये लास्ट ऑप्शन आहे पिक्चर. एखादी इमेज सुद्धा तुम्ही बॅकग्राऊंडला देऊ शकता पूर्ण पेजला. सिलेक्टला जायचं, ब्राउजला जायचं, जी काय तुमची इमेज असेल ती तुम्ही घेऊ शकता. समजा हे बघा, ही इमेज पूर्ण बॅकग्राऊंडला आहे का, त्याच्यावरती सगळं टायपिंग होणार माझं, आहे का. असं ठीक आहे, ओके. पुन्हा पेज कलर मध्येच मी नो कलर म्हटलं सगळं निघून काढून टाकू शकतो. पुन्हा पेज बॉर्डर म्हणून आहे.
पेज बॉर्डर आपण पेजला बॉर्डर देऊ शकतो. त्याच्यामध्ये नन म्हणजे काय नसणारच आहे. बॉक्स, शॅडो किंवा 3D एखादी सेटिंग तुम्ही सिलेक्ट करा. स्टाईलमधून एखादी तुम्ही स्टाईल सिलेक्ट करा. ठीक आहे. आणि कलरमधून एखादा तुम्ही कलर सिलेक्ट करून घ्या आणि ओके करा. हे पेजला बॉर्डर प्रत्येक पेजला. ठीक आहे. पुन्हा पेज बॉर्डर मध्ये तुम्ही या ठिकाणी क्लिक करा आर्ट म्हणून आहे. तर असे वेगवेगळे आपण आर्ट सुद्धा देऊ शकतो. खाली पण बरेच आहेत. स्क्रोल करून तुम्ही बघितलं तर दिसेल तुम्हाला. समजा मला हे वाला पाहिजे असेल, ओके करा. आले काय असं आर्ट येणार बघा पेज बॉर्डर मध्ये आर्ट. कुठलं तुम्हाला पाहिजे असेल ते घ्या. समजलं. बरं मला हे बॉर्डर नको आहे. पेज बॉर्डर मध्ये नन आणि ओके. ओके म्हणजे आपण काय राहत. वॉटरमार्क रिमूव्ह करता येतं, कलर ठीक आहे रिमूव्ह करता येतं, पेज बॉर्डर पण रिमूव्ह करता येतं. ओके. वॉटरमार्क म्हणजे काय पेजच्या बॅकग्राऊंडला आपण टेक्स्ट किंवा इमेज देऊ शकतो. वॉटरमार्क म्हणजे पेज कलर आपण कलर देता येतं. खाली फिल इफेक्टला क्लिक करून तुम्ही पॅटर्न्स वगैरे देऊ शकता. पेज बॉर्डर मध्ये पेजला बॉर्डर देता येतं. ओके समजलं. ट्राय करताय. काय डाऊट वाटलं तर विचारा पण.